नामधारकाच्या नामसाधनेची साधना एवढी तीव्र होते, एवढी सिद्ध होते, जर त्याचा प्रपंच फाटका असेल, प्रपंचामध्ये काही उणीव असेल, तर स्वतः भगवान विटेवरनं धावत येतो आणि त्याच्या प्रपंचाची पूर्तता करतो. बरं करतो तो काही उपकार करत नाही, तो काही उपकार करत नाही. मग तो करतो काय? एखादा भक्त नामचिंतन करत असेल आणि त्याच्या घरी किराणा नसेल तर देव स्वतः किराणा आणून देतो. हो, स्वतः बाळंतपण चोखोबाच्या घरी बाळंतपण त्याने केलं म्हणजे उपकार नाही केलेत. तर तो करतो काय माहिती आहे? स्वतःची इज्जत जाऊ नाही म्हणून हे सगळे काम करतोय. अभंगाचं पहिलं आपुली आला 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 नाम धरिले दीनानाथ नाम धरिले दीनानाथ नाम धरिले दीनानाथ नाम धरिले दीनानाथ नाम धरिले नामधारकाचा प्रपंच नेटका करण्यासाठी तो पंढरीचा पांडुरंग धावत येतो. आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा. तो काम करतोय भक्ताच्या घरी म्हणजे उपकार करत नाही, त्याची लाज जाऊ नये म्हणून. साधं उदाहरण देऊ का? इलेक्शन जवळ आलं आणि रोडचे काम व्हायला लागले, तो काही उपकार करत नाही, कारण त्याला लाज वाटली पाहिजे परत मतदान मागायला. सरळ सरळ कळण्यासाठी उदाहरण सांगतो. तो उपकार नाही करत आपल्यावर. मग भगवान परमात्मा जर भक्ताच्या घरी कामं करतोय तर तो उपकार नाही करत, उलट त्याची इज्जत जाऊ नये म्हणून. तुम्ही म्हणा समन्वय कसा लावाल, तर याचा समन्वय असा लावतो. व्यावहारिक दृष्टांत, माता माऊली आहेत. माता माऊली, तुमच्या अंगावरची साडी फाटली, तुमच्या अंगावरची साडी फाटली तर तुम्हाला कोणी नावं ठेवणार नाही. तुम्ही बघा, मग लोक म्हणतात हा तो तर फार मोठ्या काठाचं धोतर घालून फिरतोय, हा इनोवात फिरतोय, आणि वहिनीच्या अंगावरची साडी फाटकी, त्याच्यात इज्जत कोणाची जाते? पतीची. तू का म्हणे नग्न भास ते का लाज स्वामीची. म्हणजे एखादी स्त्री फाटलेला वस्त्र घालत असेल तर तिची इज्जत जात नाही. इज्जत कुणाची जाते? तिच्या स्वामीची, नवऱ्याची, मालकाची, मिस्टराची. तुम्हाला जो शब्द पाहिजे तो घ्या. नसल हाच कमी पडला तर आहोची. लाज त्याची जाते, आपली जात नाही. भक्ताचा संसार नेटका नाही झाला, फाटका झाला तर भक्ताला कोणी नावं ठेवत नाही. लोकच म्हणतात हा लय वाऱ्या करतोय ना, लय सारखं कीर्तनाला जातो ना, आहे का घरी नीट, आहे का घरी प्रपंच बघ, पोरगी लग्नाला आली, पोरगा लग्नाला आली, म्हणून पोराचं पोरीचे मॅनेजमेंट व्यवस्थित करतो म्हणजे आपल्यावर उपकार करत नाही, त्याची इज्जत जाऊ नये म्हणून. अभंग हाच आहे, आपुलिया लाजा. आपुलिया म्हणजे स्वतःची लाज नाव जाऊ नये म्हणून धावे भक्ताची या काजा. काजा शब्दाचा अर्थ काम. काजा म्हणजे काम. तो भक्ताचं काम करायला धावत जातो. आता इथं मी काम शब्द दोन अर्थाने घेतो आणि कीर्तन विश्राम करतो. काम म्हणजे काय?
तर काम हा शब्द दोन अर्थाने, एक विषय अर्थाने आहे आणि एक प्रपंचिक अर्थाने. मग आता कोणता? काम म्हणजे कष्ट, काम म्हणजे कष्ट. म्हणजे हे काम कर रे बाळा, एक काम कर ना, काय तो साऊंड इकडे आण. तुला नाही कीर्तनातलं काम सांगितलं, हे काय कामच आहे. हे हा साऊंड इकडं मला दे, हा काम आहे. काम कर माझं एकतरी तू काम. नाही झालं तुला एक काम सुद्धा धड येत नाही. हा कष्टदायी तो काम. आणि विषयात्मक जर दृष्टीने पाहिलं तर काम म्हणजे भोगवादी शब्द आहे. आता इथे ऐका, भक्ताच्या नामाचं सामर्थ्य एवढं श्रेष्ठ आहे, तो सांसारिक कामही पुरवतो आणि हे व्यवहारिक कामही पुरवतो आणि विषयात्मक कामही पुरवतो. म्हणजे अर्थात कबीरा मागे शेले विणे, हे काम त्याने केलं. सज्जन कासाया विकू लागे माऊस, हेही त्याने काम केलं. म्हणजे हेही काम केलं आणि विषयात्मकही काम पुरवला. म्हणजे वासना सुद्धा, तो विषयात्मक वासना सुद्धा भक्ताची पुरवतो. याला एक उदाहरण देतो आणि कीर्तन विश्राम करतो. विठ्ठल आता हा काम तुमच्या लक्षात आलं, व्यवहारिक आलं. आता विषयात्मक काम तो कसा पूर्ण करतो, एक दृष्टांत सांगतो महाभारतातला आणि मग तुमच्या लक्षात आणून देतो. महाभारतातला गोड दृष्टांत आहे. महाभारत युद्ध कौरव आणि पांडवांमध्ये झालं, बरोबर. कोणत्या भूमीवर झालं? कुरुक्षेत्र. वहाडच्या कुरुक्षेत्र, आपलं काय विचुंबेचं का नाही, मग धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र हरियाणामध्ये कुरुक्षेत्राच्या भूमीवर महाभारताचं युद्ध झालं. युद्ध करून सगळेजण थकले आणि मग एक दिवस अर्जुन, भक्तराज अर्जुन देवाला म्हणाला, कारण भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं सख्यत्वाचं नातं आहे. शिष्यस्ते हे शादिमाम त्वाम प्रपन्नम, बरोबर. दुसरी गोष्ट, अर्जुनाची भगवंताची बहीण अर्जुनाला दिलेली आहे सुभद्रा. म्हणजे मेवण्या जिजाचं नातं आहे, गुरु शिष्याचं नातं आहे, बेस्ट फ्रेंडचं नातं आहे. आणि दुसरी गोष्ट, ड्रायव्हर मालकाचं नातं आहे. सारथी शारंग धरू अर्जुनेशी, अर्जुनाच्या रथावरचा ड्रायव्हर म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्णाचं. एवढे घनिष्ठ नातं देवाशी आहे. मग आता ऐका, अर्जुन थकला, वैतागला, भागला. आपणही प्रपंचामध्ये थकलो भागलो की आपण काय म्हणतोय, चला कुठेतरी 2 दिवस फिरायला जाऊ. मग आपण कुठे जातो फिरायला? फिरायला गोवा, शिमला, कुल्लू, मनाली जायचं. आणि एक शिवपुराणातली भाव सांगतो महाराज, वर्षातून एकदा तरी आपल्या धर्मपत्नीला, मुलीला आपल्या पतीने घेऊन कुठेतरी फिरायला जावं. कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. माता पार्वतीचा आणि भगवान शंकराचा संवाद आहे शिवपुराणामध्ये की अमरत्व प्राप्त करण्यासाठी कुठेतरी गेलं पाहिजेत. मग नवरा बायकोने कुठेतरी फिरायला गेलं पाहिजेत, सुख एक लौकिक दृष्टीने. मग भगवान म्हणले, अर्जुना कुठे जायचं? थोडं वैतागलेला माणूस फिरायला. देवा कुठेही चल, घेऊन चल. आणि मग अर्जुनाला भगवंतानी फिरायला न्यायचं ठरवलं. तर आत्ताचं लोणावळा खंडाळा जसा पॉईंट आहे तसं त्या काळात काम्यक नावाचं एक वण होतं. काम्यक नावाचं वण. भगवंताने रथ जुंपला, घोड्याचे लगाम हातात घेतले, अर्जुन महाराज रथात बसला आणि काम्यक नावाच्या वनात रथ गेला. आता 2 मिनिटाचा कथा आहे, कथा फक्त गोड ऐका. काम्यक नावाच्या वनात रथ गेला. आता ते काम्यक नावाचं वन आहे, पूर्ण उन्हाळ्यामध्ये हिरवी झाडी आहे, झरण्यातलं पाणी झरझर झुडतोय, पक्षी किलबिला वाहनात करतायत, पूर्ण पृथ्वीनी अगदी हिरवा गालिच्छा पांघरलेला आहे. काम्यक वनात रथ गेला. अतिशय मनोहरणीय वन होतं. त्या वनात रथ गेल्याबरोबर रथ थांबला आणि अर्जुनाने रथातनं खाली उडी मारली. ते वातावरण पाहिलं, अर्जुन प्रसन्न झाला. भगवान म्हणले, अर्जुना तू आता इथं थोडं फिर, पाण्यामध्ये फिर, झाडाझुडपातमध्ये फिर, 2-4 शेल्फ्या काढ, लवकर ये, मी तोपर्यंत घोड्याचा खरारा करतो. भगवंतानी रथाचे घोडे साईडला नेले, घोड्याचा खरारा करतायत. तेवढ्यात अर्जुन महाराज वनात गेले, ते झरणे पाहिले, पाणी पाहिलं, पक्षी पाहिले आणि एवढं प्रसन्न वातावरण झालं स्वामीजी की अर्जुनाला तिथं आठवण आली त्याच्या प्रियसीची, बायकोची. तिचं नाव आहे
सुभद्रा. अर्जुन म्हटला जर इथं माझी सुभद्रा असती तर किमान 2-3 तरी सेल्फ्या काढल्या असत्या. हो ना. आठवण राहिली असती. पॉईंट चांगला आहे. आणि हे मनात भाव आला. कोण पाहिजे होती इथं? सुभद्रा. सुभद्रा. तेवढ्यात अर्जुन म्हणजे सामान्य माणूस नाही. जय श्रीकृष्ण सतत म्हणतो. तो नामनिष्ठ आहे. त्याच्या रोमारोमातून देवाचं नाव निघतं. तो अर्जुन त्याच्या मनात आलं इथं माझी पत्नी सुभद्रा पाहिजे होती. एका क्षणात जो घोड्याचा खरारा करत होता ना, कोण? श्रीकृष्ण. त्याने दुपट्टा चेंज केला आणि दुपट्टा ओढला आणि सुभद्रा झाला. क्या बात आहे. सुभद्रा झाल्याबरोबर अर्जुनाला म्हणलं, अर्जुना हाय. अर्जुना म्हटलं तू कधी आलीस? बस ही श्रीकृष्ण रूपी सुभद्रा काय म्हणली? तुमने पुकारावर हम चले आए. तू आता मला मिस केलं ना रे, आताच मिस केलं ना. मग मी आले. आल्याबरोबर अर्जुन म्हणला एक काम कर, तो श्रीकृष्ण मला पाहिल. कारण लोकाला ही भीती असते मला कोण पाहिल का. बरोबर. म्हणून तो मला पाहायच्या अगोदर ये 2-3 फोटो काढून तू निघून जा. तेवढ्या सुभद्रा जवळ आली. 2-3 फोटो काढले महाराज. अर्जुन एवढा प्रेमाने भावूक झाला त्याला कळे ना काय करावं. त्याने हातातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या हातात घातली. तिथं साखरपुडा झाला. आठवण म्हणून लगेच हातात अंगठी घातली आणि सुभद्रेच्या हातात अंगठी पडल्याबरोबर सुभद्रा गायब. कारण सुभद्रा तुम्हाला वाटतं का गोड फक्त अंगठीपुरतीच बोलती? ती सुभद्रा नाही, सगळ्याच सुभद्रा अंगठीपुरतीच गोड बोलती. तिने स्माईल दिली अंगठीपुरती. अंगठी हातात घातली, सुभद्रा गायब. आणि तेवढ्यात कोण सुभद्रा होते फक्त तुम्हाला मलाच माहिती. कोण झालं होतं? देव. लगेच इकडे आला, दुपट्टा चेंज आणि लगेच अर्जुन आवाज, अर्जुन चला उरकला का, वेळ झाली. अर्जुन म्हणला देवा चल. झालं. अर्जुन बसला रथात. भगवान म्हणले चला निघायचं आता, वेळ झाली. कोणीतरी आपला रथ थांबवण्यापेक्षा आपण आपला रथ थांबवलेला चांगलं आहे. चल निघायचं लगेच. हो आहे का नाही. आणि निघता निघता एकच वाक्य सांगतो, जगाचा नकाशा ज्याला माहिती आहे आज तो अर्जुनाला रस्ता विचारतोय, अर्जुना इकडं जायचं का इकडं? नाही कळालं? हो. इकडं जायचं का? अंगठी इकडं. ही हातातली अंगठी कोणाला दाखवतोय? अर्जुनाला. अर्जुनाने पाहिली याच्या हातात अंगठी. कुणाच्या? ड्रायव्हरच्या, अर्थात श्री कृष्णाच्या. अर्जुन हँग झाला, हँग. कारण ही अंगठी तर माझीच आहे. आणि मी आता 10 मिनिटापूर्वी कुणाच्या हातात घातली होती बाबा? कुणाच्या? सुभद्रेच्या. मग माझ्या सुभद्रेच्या हातात घातलेली अंगठी याच्या हातात आलीच कसे? आणि मग तो म्हणतोय असं जायचं का? असं. अर्जुन म्हणला कसंही नाही पण लवकर नाही, वेळेच्या आत. असं नाही तर असं नाही. मग तो असं असं करत अर्जुन फक्त अंगठीकडेच बघायचं. घर जवळ आलं. रोजचा नियम होता भगवान श्रीकृष्ण उतरायचे अर्जुनाचा हात, कारण मालकाचा वजनात उतरला पाहिजे ना गाडीतनं. बरोबर. आज स्पीड ब्रेक, गाडीला ब्रेक लागायच्या अगोदरच अर्जुनाने उडी मारली रथातनं, डायरेक्ट घरात गेला. सुभद्रे बाहेर ये. सुभद्रा म्हणली अर्जुना झालं काय ओरडायला? आवाज बसला तरी ओरडायला काय झालं? काय नाही, एखादी झोपलेली सुभद्रा उठल म्हणून ओरडले. सुभद्रे बाहेर ये. सुभद्रा आली. कथा गोड आहे. काय झालं अर्जुना एवढं ओरडायला? काही नाही, पहिले माझी अंगठी दाखव, मी तुला दिलेली अंगठी कुठे? हे कोणाला विचारते? ओरिजिनल सुभद्रेला. ओरिजिनल सुभद्रा म्हणाली तू काय पागल झाला? तुझ्या काय गोळ्या संपल्यात अर्जुना? अरे तुझी माझी महिना झाले भेट नाही. किती महिने झाले? अख्खा महिना झाला तुझं माझी भेट नाही आणि तू म्हणतो अंगठी दिलेली कुठे? अर्जुन म्हणला हे बघ मजाकची वेळ नाही, माझी अंगठी लवकर सांग कुठे आहे? सुभद्रा म्हणले हे बघ तुझा काहीतरी रॉंग नंबर लागला असेल, अंगठी मला दिलेली नाही. या दोघांचे भांडणं डिकणे, मारामारी होणार. नवरा बायकोचे भांडणं होतात का नाही महाराज? जे भांडणं करतात तेच नवरा बायको असतात. क्या बात आहे. जे भांडणं करतात ते नवरा बायको असतात. तुम्ही सिद्ध करून दाखवा मला. तेवढ्यात भांडणं होणार. तेवढ्यात श्रीकृष्णाला वाटलं नवरा बायकोची मारामारी व्हायला नको, म्हणून श्रीकृष्ण धावत आले. अर्जुनाला म्हणले अर्जुना तुला शोभतं का? तू महाराज आहे ना, बायकोशी भांडणं करतो, इकडे ये. काय झालं? भांडण्याचं कारण काय? इकडे ये. इकडं नाही कळालं? अर्जुन म्हणला हेच कारण आहे, दुसरं काहीच कारण नाही. आणि मग अर्जुनाला देव म्हणाले अर्जुना झालं काय? अर्जुनाने एकच वाक्य वापरलं, देवा विचारू का? राग मानू नको. देव म्हणले काय? तुझ्या हातातली अंगठी कोणत्या सोनाराकडे बनवली? म्हणजे डायरेक्ट तर म्हणत नाही की माझी आहे. बरोबर. कोणत्या भगवान म्हणले अरे प्रॉब्लेम सांग. काही नाही देवा, माझी एक अशी अंगठी होती आणि ती हरवली. भगवान म्हणले खोटं बोलतोय?
हा तुला काय वाटतं मी तुझी अंगठी चोरली अरे अख्खी माझी द्वारका सोन्याची आहे आणि तुझी 10 ग्रामची मिक्स कुठं घेऊन फिरली काय काय माणसं 10 ग्रामच्या अंगठीवर वजन टाकतात देवाला अरे त्याची अख्खी द्वारका सोन्याची होती तुझी 10 ग्रामची अंगठी चोरल क्या बात है. अरे नाही नाही देवा तसं नाही मी सुभद्रेला घातली होती आणि सुभद्रेच्या हातात नाही आणि मग देवाने तिथं राज खोलला देव म्हणले अर्जुना अरे ही हाडा मासाची सुभद्रा आहे पंचतत्वाची सुभद्रा आहे ही तुझ्या भावना नाही समजू शकली पण तिथे तू वनामध्ये माझी सुभद्रा इथं असती तर ही तुझ्या मनात फक्त भावना काम जागृत झाला तर मी तुझा तोही काम पूर्ण केला पडिये देह भाव पुरावी वासन पडिये देह भाव पुरावी वासन हरि ओम हरि ओम हरि ओम पडिये देह भाव पुरावी वासन पडिये देह भाव पुरावी वासन अंती देव पडा आशिडावे 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 पडिये देह भाव पुरावी वासन पडिये देह भाव पुरावी वासन हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम पडिये देह भाव पुरवी वासना आता माझी वासना पूर्ण झाली म्हणून आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा वेळ प्रसंगी नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत व्रत घात आघात निवारी भक्तावरचा घात आघात निवारी जर तो निवारण करण्यासाठी वेळ प्रसंगी स्वतःचा पितांबरही आडवा धरू शकतो याला खूप दृष्टांत आहेत मला द्यायचे नाहीत पितांबर छाया करी नाम धरिले दीनानाथ सत्य कराया व्रत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे करकटी तुका म्हणे उभा करकटी याजसाठी कशासाठी धावे भक्ताची या काजा याच्यासाठी नाम धरे दीनानाथ याच्यासाठी पुरवी इच्छा मनोरथ याच्यासाठी म्हणून नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत आपुलिया लाजा धावे भक्ताची या काजा नाम धरिले दीनानाथ सत्य कराया व्रत घात आघात निवारी पितांबर छाया करी उभा कर कटी तुका म्हणे याजसाठी नाम धरिले दीनानाथ सत्य कराया व्रत यथामती यथावकाश अभंगाच्या पहिल्या चरणाचं चिंतन करण्याचा योग मला आला पहिले पार्श्वभूमिका नाम महत्त्व तुम्हाला सांगितलं अभंगामध्ये नामनिष्ठाची ताकद काय असते हे सांगण्याचा प्रयत्न केला इथे आल्यानंतर सर्वांच्या दर्शनाचा योग मला आला हे माझं भाग्य दोन्ही मृदंगाचार्य अतिउत्तम तयारीचे आहेत या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एक मला आवडलं महाराज एक वैशिष्ट्य आवडलं कार्यकर्ते जे कोणी आपले श्री साधक सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट विचुंबे तुमच्या कार्यक्रमातली मला 1-2 गोष्ट आवडल्या ती म्हणजे इथली टापटीप आणि स्वच्छता क्या बात है. म्हणजे सप्ताहात छोट्या खाडी आहे का मोठ्या खाडी याला महत्त्व नाही तो स्वच्छता आहे म्हणून एक वाक्य बोलतो इथं दोन्ही गोष्टींनी मला स्वच्छता जाणवली एक शुद्ध अंतकरणही स्वच्छ जाणवलं आणि बाह्यरंगाने मला स्वच्छता दाखवली परमार्थामध्ये अंतरंगाने स्वच्छ असावं बाह्यरंगाने स्वच्छ असावं मी याच्यापेक्षा एक पाऊल पुढे बोलतो एखाद्या वेळेला तो बाहेरून मळका असला तरी चालतो पण आतून जळका नसावा आमच्या परमार्थात एवढं चुकीचं आहे आमचे काही असे जवळचे आहेत आमच्या क्षेत्रातले 2-2 माळा घालतात बाहेरून कपडे चांगले आहेत पण आतून मळके आहेत म्हणून परमार्थामध्ये बाहेरून एखाद्या वेळेला मळका असला तरी चालेल पण तो आतून जळका नसावा आणि तुमच्या या भागाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही सर्व लोक शुद्ध परमार्थ करता शुद्ध परमार्थ स्वच्छ परमार्थ करता इथली टापटीप मला आवडली आणि गोविंद बाबा मला या कार्यक्रमात दक्षिणा नका देऊ मी पॉकेट नका मी घेणार पण नाही फक्त मला विना घेऊन द्या मला विना लय आवडला विना तो 3 लाखाचा विना आहे महाराज माझ्यापेक्षा लय पाकिट दिलेलं परवडलं असं आहे का बरं बरं जाऊ द्या मग काय आपलं मला वाटलं चांदीचा आहे मग मी नाही म्हणाला का तुकाराम महाराज आहे का ते तुकाराम महाराज म्हणले सोने रुपये आम्हा मृत्यू की समान मी तर ज्याचं ना जो मला देईल काम मी त्याचा फोटो माझ्या घरात लावेल बघा तेवढा विचार करा द्या मधुकर महाराज द्या दुसरा घेऊ कीर्तन झालं चुंबेतून घेऊ आता वाजला विना ज्ञानेश्वर मला विना नका देऊ पण इथून पुढे जिथे माझ्या कथा कीर्तन असतील
तर मात्र तुमच्या विण्याचं भूषण मी अख्ख्या भारतभर सांगेल. क्या बात आहे. जय हो. मी विनोदानी बोललो की वारकरी संप्रदायातला परमार्थ हा फक्त विचुंबे पनवेल जी वारकरी मंडळी करतात ना, हा विना माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पाहिला. अतिशय खूप छान देखण्या स्वरूपाचा जय हो. विना आहे. आपण लोक आपल्या गाड्या सजवतो, आपले बंगले नको तेवढे इंटरनियल खर्च करतो. Lighting मग परमार्थातलं साहित्य, टाळ मृदंग हे सुद्धा एक आकर्षित डेकोरेट असावं याचं प्रतीक विचुंब्यामध्ये घडलं. म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरू गोविंद बाबांच्या, मडवी बाबांच्या आणि सद्गुरू साधक हृदय गोविंद बाबा वाहळकर यांच्या चरणी आणि माझे मित्र महामंडलेश्वर आचार्य रामकृष्णानंद सरस्वती, कूट दुसरे स्वामीजी आणि या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम. जितनी मेहरबानी आप लोगों ने मुझ पे की वाह. उतनी तो मेरी औकात नहीं. कृपा है मेरे ऊपर राधा रानी की, वरना मुझ में कोई ऐसी बात नहीं. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. जय विठ्ठल. जय जय हरी जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. जय विठ्ठल. जय हा जय. बोलिले लेकुरे वेडे वाकुरे करा क्षमा अपराध महारा. हे विचारीला हे कारवे आपुला. करा क्षमा अपराध महारा. ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही घेता. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. थांबा जरा 2 मिनिटं 1 मिनिट फक्त उठू नका कोणी.